everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे की या चॅप्टर मध्ये शिकायचं काय आहे आपल्याला. सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रो हा वर्ड कशाशी रिलेटेड आहे. इलेक्ट्रो हा वर्ड आहे रिलेटेड टू इलेक्ट्रिक करंट या फिर वी कैन से इलेक्ट्रिसिटी. And chemistry is a word related to chemical energy or chemical reactions. So मी chemical energy लिहिते आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय असतं इलेक्ट्रिकल एनर्जी. सो इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जी मध्ये करणं किंवा केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिसिटी मध्ये करणं या दोघांच्या इंटर कन्वर्जनचा स्टडी करणं म्हणजेच इलेक्ट्रोकेमिस्ट्री. सो इलेक्ट्रोकेमिस्ट्री is a branch of physical chemistry that deals with the study of interconversion of electrical energy and chemical energy. ओके, मग चॅप्टर उघडा, टेक्स्ट बुक ओपन करा. पहिल्याच पेजवरती कॅन यू रिकॉल नावाचा तुम्हाला चार्ट दिसेल. यात तुम्हाला विचारलंय, तुम्हाला आठवतंय का व्हॉट इज अ रेडॉक्स रिएक्शन. आठवतंय का तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय आहे. आता वर्ड मध्येच आहे. रेडॉक्स म्हणजे काय रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. रिडक्शन प्लस ऑक्सिडेशनला एकत्र केलं रेडॉक्स नाव तयार झालं. सो रेडॉक्स रिएक्शन म्हणजे अशा रिएक्शन्स द रिएक्शन्स इन विच अशा रिएक्शन्स की ज्यामध्ये ऑक्सिडेशन and reduction takes place simultaneously. The reactions in which oxidation and reaction takes place simultaneously. एकाच रिएक्शन मध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन प्रोसेस पण दिसेल अँड रिडक्शन प्रोसेस पण दिसेल. और मी हे कंटिन्यू करते इथे. सो सगळ्यांचं लक्ष असू दे. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर आहे किंवा असंही म्हणतात द रिएक्शन इन विच मोर अप्रोप्रिएट डेफिनेशन ही वाली आहे. द रिएक्शन इन विच अशी रिएक्शन की ज्यामध्ये वन ऑफ द स्पीसीज म्हणजे एखादा कंपोनंट किंवा एखादी स्पीसीज इज ऑक्सिडाइज्ड. रिएक्टंट जर तुमच्याकडे दोन असतील तर एक रिएक्टंट ऑक्सिडाइज्ड होतो अँड अदर इज रिड्यूस्ड आणि दुसरा काय होतो रिड्यूस्ड. सच रिएक्शन्स आर कॉल्ड रेडॉक्स रिएक्शन्स. काय म्हटलं बघा, दोन डेफिनेशन सांगितल्या. अशा रिएक्शन्स की ज्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही होतं त्यांना म्हणायचं रेडॉक्स रिएक्शन. किंवा दुसऱ्या वे मध्ये मी म्हणू शकते द रिएक्शन इन विच अशा रिएक्शन्स की ज्यामध्ये एखादी स्पीसीज वन ऑफ द स्पीसीज एखादा कंपोनंट एखादा रिएक्टंट ऑक्सिडाइज होतो अँड अदर दुसरा काय होतोय रिड्यूस होतोय. Such type of reaction are called as redox reaction. एक्झाम्पल विचारलं तर काय लिहाल तुम्ही बघा. मी तुम्हाला आधी ऑक्सिडेशन सेपरेटली दाखवते. ऑक्सिडेशन म्हणजे नेमकं काय होत होतं तर तुम्ही म्हणाल की मॅम ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. येस ऑर नो. बट हे लहानपणी म्हटलंय. आता याचा अभ्यास नाही करत तुम्ही. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणायचं नाही. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. बघा लॉस या वर्ड मध्ये ओ आहे का. ओ फॉर ऑक्सिडेशन असंही लक्षात ठेवा. मग मला सांगा तुम्हाला असला कुठला एलिमेंट माहितीये की जो इलेक्ट्रॉन लूज करतो तर सगळ्यात सिम्पलेस्ट यू नो सोडियम. सोडियमकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असतो. सो सोडियम आपला इलेक्ट्रॉन बाहेर टाकून Na+ आयन तयार करतो. सिमिलरली तुम्हाला रिडक्शन बद्दल माहिती आहे.
रिडक्शन. सो रिडक्शन मध्ये काय असणार आहे सांगा. इफ ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन या प्रोसेस मध्ये इलेक्ट्रॉन गेनिंगची प्रोसेस आहे. कोण गेन करतो? Cl, क्लोरीन. एक इलेक्ट्रॉन कमी असतो त्याच्याकडे, सो एक इलेक्ट्रॉन घेतो अँड Cl मायनस तयार करतो. आता मी असं म्हणेन रिॲक्शन नंबर 1 इज ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन रिॲक्शन. रिॲक्शन नंबर 2 इज रिडक्शन रिॲक्शन. बट मी जर या दोघांची ऍडिशन केली, ऍड 1 and 2, गिव्ह मी 1 minute. वरचा क्वेश्चन पुसूया आपण. मी आता असं वरती वरती चाललीये, खरं तर आपण उलट लिहितो हे. ऍड 1 and 2. ऍड 1 and 2. कुठे 1? इथे. 2 कुठे? इथे. जरा ऍड करा. राईट हँड साइडला कोण आहे? सॉरी, लेफ्ट हँड साइडला कोण आहे? NaCl. सो मी असं लिहीन Na प्लस Cl गिव्स. या इलेक्ट्रॉनला हे इलेक्ट्रॉन्स कट आहेत. काय दिलं मला त्या दोघांनी? Na प्लस प्लस Cl मायनस. आता ही जी नवीन तयार झाली थर्ड, ती मी रेडॉक्स म्हणतीये. ती रिॲक्शन मी रेडॉक्स रिॲक्शन म्हणतीये. का बघा, इथे सोडियम वरती कुठला चार्ज नाहीये. सो कॅन आय से सोडियम वरती चार्ज 0 आहे आणि इथे चार्ज सोडियम वरती +1 आहे. सो एखादी स्पीसीज 0 चार्ज मधून +1 चार्ज मध्ये जातीये, दॅट इज चार्ज वाढतोय, म्हणजेच ही स्पीसीज ऑक्सिडाइज्ड होतीये. ऑक्सिडेशन झालं. 0 to +1 झालं म्हणजे ऑक्सिडेशन झालं. आता क्लोरीन इथे 0 आहे, 2 कुठे चाललाय? -1. 0 पासून कमी झाला. कमी झाला म्हणजे काय? रिडक्शन. कमी झाला म्हणजे काय? रिडक्शन. एकाच रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन पण झालं, रिडक्शन पण झालं, दॅट इज रेडॉक्स रिॲक्शन. किंवा एकाच रिॲक्शन मध्ये वन ऑफ द स्पीसीज इज ऑक्सिडाइज्ड अँड अदर इज रिड्यूस्ड. such processes are called as redox reactions. So पहिला क्वेश्चनचा आन्सर काय आहे? कॅन यू रिकॉल व्हॉट इज रेडॉक्स रिॲक्शन? येस. अशा रिॲक्शन ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन एकत्र होतंय किंवा अशा रिॲक्शन्स ज्यामध्ये एक स्पीसीज ऑक्सिडाइज अँड दुसरी स्पीसीज रिड्यूस होते, त्याला रिडक्शन म्हणायचं. व्हॉट इज ऑक्सिडेशन? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. कोण लॉस करतो? ज्याच्याकडे एक्स्ट्रा असतो. Na एक इलेक्ट्रॉन बाहेर देतो. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. कोण गेन करेल? ज्याच्याकडे नाहीये. Cl प्लस 1 इलेक्ट्रॉन विल गिव्ह Cl मायनस. ही ऑक्सिडेशन आहे, ही रिडक्शन आहे. दोघांना मी ऍड केलं आणि मला लक्षात आलं की ऍड करून मला रेडॉक्स रिॲक्शन भेटली, कारण सोडियम इज ऑक्सिडाइज्ड अँड Cl इज रिड्यूस्ड. एकदा याचा स्क्रीनशॉट करा. आय होप तुम्ही पूर्ण व्हॉट इज रेडॉक्स रिॲक्शन हे पूर्ण बरोबर लिहिलंय. ही डेफिनेशन, मग ही डेफिनेशन, रेडॉक्स काय, ऑक्सिडेशन काय, रिडक्शन काय, मग रेडॉक्स काय. उलटा लिहायचंय बोर्ड. अजूनही लिहिलं नसेल तर पुढचं लेक्चर बघायच्या आधी पॉज करून ते लिहून काढा. ठीक आहे, मी नोट्स देणार नाही, बट हे तुम्ही कॉपी डाऊन केलं तर तुमच्या नोट्स बनतील. चला नेक्स्ट क्वेश्चन. विच फॉर्म ऑफ एनर्जी is converted into electrical energy in a dry cell? तुम्ही ड्राय सेल बघितलाय का? घड्याळात असतो तो काहीतरी असा शेपचा. खालून थोडासा कर्व काढू आपण. त्याला असा एक नॉब असतो. हा ड्राय सेल आहे. तुमच्या घड्याळात वगैरे जो बघताय तुम्ही, दिस इज ड्राय सेल. इन क्लॉक घड्याळात किंवा मग याच्यामध्ये विचारलंय कुठली फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. यामध्ये एक टाइपची एनर्जी आहे आणि ती कन्वर्ट कशात करतो आपण? इलेक्ट्रिसिटी मध्ये किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. सिंपल आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा स्टडी म्हणजे आयदर इलेक्ट्रिक एनर्जी केमिकल मध्ये कन्वर्ट होणार आहे किंवा केमिकल इलेक्ट्रिकल मध्ये. मग इथं काय असणार सांगा? केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. सो आपला आन्सर काय असेल? केमिकल एनर्जी
इज स्टोर केली जाते इन अ ड्राय सेल मध्ये, विच जी काय होते, कन्वर्ट्स इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, की जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होती. क्वेश्चन लिहा, त्याचा आन्सर लिहा आणि स्क्रीनशॉट करा. नंबर 3, हाऊ इज NaOH सोडियम हायड्रॉक्साइड मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम NaCl. तुम्हाला मी NaCl देणार आणि म्हणणार चला याचा NaOH बनवा. तुम्ही कसं बनवणार? द प्रोसेस इज नोन ॲज इलेक्ट्रोलायसिस. बघा, तुम्हाला एक बीकर घ्यायचंय, ठीक आहे. त्यामध्ये काय पुट करणार तुम्ही? रॉडलाच काय म्हणतो आता आपण? ॲनोड अँड कॅथोड. खरं तर हे मेटलचे रॉड असतात. खरं तर काय असतात? हे मेटलचे रॉड असतात. सो समजा मी हा टिटॅनियम मेटल घेतलीये आणि हा कुठला घेतला? निकेल. सो Ni इज निकेल. लगेच लिहून घ्या. Ti इज टिटॅनियम. टिटॅनियम. हा टिटॅनियमचा रॉड आहे, हा निकेलचा रॉड आहे. त्याच्यावरती मी लावली एक सेल किंवा बॅटरी. हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. बॅटरी किंवा सेल जो असतो त्याला एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतो, एक निगेटिव्ह असतो. ज्या रॉडला पॉझिटिव्ह चार्ज कनेक्टेड आहे, हा पूर्ण रॉड कसा झाला मग? पॉझिटिव्हली चार्ज. रॉड म्हणजेच इलेक्ट्रोड. मी परत रिपीट करते, हा रॉड म्हणतीये म्हणजेच हा आपला इलेक्ट्रोड आहे. सो दिस इज पॉझिटिव्हली चार्ज. परत विचारते, वाय दिस इज पॉझिटिव्हली चार्ज? कारण जो सेल तुम्ही लावलाय, जी बॅटरी तुम्ही लावली आहे, त्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल या रॉडकडे आहे म्हणून. मग हा निगेटिव्हली चार्ज असणार डेफिनेटली. सो दिस इज निगेटिव्हली चार्ज. ओके. सो रॉड आहेत. यामध्ये आता मी टाकणार आहे एक सोल्युशन. कशाचं असणार आहे सोल्युशन? डेफिनेटली मी तुम्हाला NaCl दिलंय, म्हणजे तुम्ही काय केलं? NaClचं सोल्युशन बनवलं. सोल्युशन म्हणजे काय? NaCl इन वॉटर. मिठाचं पाणी केलं आणि ते याच्यामध्ये मिक्स केलंय. आता मीठ पाणी आहे, त्यामध्ये 2 रॉड आहेत. डेफिनेटली तुमचा या साईडचा रॉड काय असतो? ॲनोड, पॉझिटिव्हली चार्ज. निगेटिव्हली चार्ज कोण आहे इकडे? कॅथोड. निगेटिव्हली चार्ज कोण आहे इकडे? कॅथोड. सो एकदा या सेलचा आधी स्क्रीनशॉट करा आणि ही सेल तुमच्या नोटबुक मध्ये बनवा. एक बीकर आहे, बीकर मध्ये मिठाचं पाणी, या साईडला एक इलेक्ट्रोड, या साईडला एक इलेक्ट्रोड. नेहमी तुमच्या लेफ्ट हँड साईडला ॲनोड असतो, तुमच्या राईट हँड साईडला कॅथोड असतो. त्याच्यावरती कुठला चार्ज आहे ते या बॅटरीवर डिपेंड. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल चिटकलं असेल तर पॉझिटिव्हली चार्ज, बॅटरीचं निगेटिव्ह लागलं तर निगेटिव्हली चार्ज. पटकन याचा स्क्रीनशॉट करा. काढून झाली असेल, त्यामध्ये मी आता एक इथे एक्सचेंजर लावतीये. म्हणजे एक वॉल आहे, पण हे पोरस वॉल आहे, याच्यामध्ये पोर्स आहेत. पण याला नाव काय दिलं मी या वॉलला? आयन एक्सचेंजर. ION, आयन एक्सचेंज करतो म्हणून एक्सचेंजर. तुम्हाला लगेच कळेल आयन एक्सचेंजरचं नेमकं काम काय आहे, पण त्याआधी मी तुम्हाला रिॲक्शन शिकवायला लागते. आता सेल कशी दिसायला लागली? बीकर, बीकरच्या मध्ये मीठ आणि पाणी, बरोबर मध्ये एक वॉल्व आहे जी पोरस आहे, होल्स आहेत त्यामध्ये, जे आयन्स ना एक्सचेंज करते. या साईडला ॲनोड, त्या साईडला कॅथोड, वरती लावली आहे बॅटरी. आता या बॅटरीचं किंवा या सेलचं काम काय आहे? इलेक्ट्रिसिटी देणं. बॅटरीमध्ये काय असतं? केमिकल एनर्जी. कशात कन्वर्ट होते? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. म्हणजे इलेक्ट्रॉन्स दिले जातील, इलेक्ट्रिसिटी दिली जाईल खालच्या रिॲक्शनला आणि ही रिॲक्शन मग प्रोसीड होईल. सो आपण या इथे काय काम करायलोय? इलेक्ट्रिकल एनर्जी दिली आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी आपण दिली आहे वरून, आणि ही इलेक्ट्रिकल एनर्जी देऊन आपण खाली केमिकल रिॲक्शन करायलोय, म्हणजे केमिकल चेंज आणायलोय. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टिंग इनटू केमिकल एनर्जी. इज दॅट ओके? सो हे काम असतं आपल्या सेलचं. मग ॲनोड वरती काय होतं?
ॲनोड वरती काय होतं. कीप इन माइंड ऑलवेज ॲनोड डूज द वर्क ऑफ ऑक्सिडेशन. कधीच विसरायचं नाही, ॲनोड असेल की नेहमी काय असतं, ऑक्सिडेशन. अँड ऑक्सिडेशन म्हणजे मी आत्ताच शिकवलं. व्हॉट इज ऑक्सिडेशन मॅम? ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि लक्षात कसं ठेवायचं म्हटलं, लॉसचा जो ओ आहे त्याच्यावरून लक्षात राहतं ओ फॉर ऑक्सिडेशन. अँड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस ऑन ॲनोड. इतकंच लक्षात ठेवा. ओके. मग आता मला सांगा तुमच्या या बीकर मध्ये काय काय आहे. मी जरासं इथे परत बीकर काढते. तोच बीकर ज्याच्यामध्ये तुम्ही ॲनोड लावलाय टिटॅनियमचा, कॅथोड लावलाय निकेलचा. खाली कोण कोण आहे? Na+ आयन्स असतील, OH- आयन्स असतील, वॉटर असेल. बरोबर आहे का? कारण NaCl मध्ये जेव्हा तुम्ही पाणी टाकताय, NaCl सॉल्ट आहे, वॉटर टाकलं म्हणजे काय होणार, आयोनायझेशन होणार. म्हणजे पहिली रिॲक्शन या बीकर मध्ये कोणती झाली, तुम्ही साधं मीठ घेतलेलं, त्या मिठामध्ये तुम्ही पाणी टाकलं, बट आपल्याला आयोनिक इक्विलिब्रियम झालाय अनअकॅडमी वरती. दॅट इज NaCl मध्ये पाणी टाकलं की त्याचे आयन्स बनतात Na+ + Cl-. सो माझ्याकडे Na+ पण आहे, सॉरी मीठ घेतलंय ना मी, सो Cl- नॉट OH, Cl- करा. Na+ आणि Cl- आणि वॉटर आहे. बरोबर आहे ना? मग या तिघांमध्ये असं कोण आहे की जे इलेक्ट्रॉनला लूज करेल? ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत तोच इलेक्ट्रॉनला लूज करू शकतो. बरोबर आहे. माझ्याकडे जर इलेक्ट्रॉन असतील तरच मी ते हरवेन ना. माझ्याकडे जर चांगलं असं काही सोन्या चांदीचं मटेरियल आहे तरच मी हरवू शकते ते. माझ्याकडे नसेलच तर हरवण्याचा काही संबंधच येणार नाही. मग थोडंसं बघा, माझ्याकडे Na+ आहे, माझ्याकडे Cl- आहे आणि हा वॉटर आहे. या तिघांमध्ये असं कोण आहे की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत आणि तो इलेक्ट्रॉन हरवू शकतो, लॉस करू शकतो? डेफिनेटली Cl-. कारण Cl- वरती इलेक्ट्रॉन आहेत, सो तो इलेक्ट्रॉन हरवू शकतो. मग लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन गेला तर काय दिसेल इकडे, Cl आणि एक इलेक्ट्रॉन असा त्यांनी बाहेर टाकला. बट आपल्याला माहिती आहे असा Cl कधी दिसतो का आपल्याला? बघा मॅम, क्लोरीनचा ऍटम फिरायला लागलाय, असं कधी होतं का? बिलकुल नाही. काय होणार, असाच अजून एक Cl-, तसा अजून एक Cl-, त्याचे पण इलेक्ट्रॉन टाकणार आणि एक इलेक्ट्रॉन बाहेर टाकून Cl बनवणार. आता काय होईल, या दोघांची ऍडिशन होईल. कारण एक Cl ऍटम आणि दुसरा Cl ऍटम हे कधीही अनस्टेबल नाही. इकडे एक Cl आहे, इकडे एक Cl आहे, लगेच फ्यूज होऊन Cl2 गॅस बनवतील. बघा मग काय लिहू शकते मी, 2Cl- आयन्स काय देतात मला, 2Cl. 2Cl असं लिहाल की Cl2 असं लिहाल? कसा असतो क्लोरीन आपला? क्लोरीन इज डायॲटोमिक. सो 2Cl लिहायचं नसतं, Cl2 लिहायचं असतं. Cl2 गॅस. सो राईट दिस. लिहून घ्या, Cl2 गॅस आणि 1 + 1 2 इलेक्ट्रॉन. सो ऑक्सिडेशन रिॲक्शन किंवा ॲनोड वरती जी रिॲक्शन झाली तिला मी इक्वेशन नंबर 1 म्हणते. तुम्ही गुगलवर चेक केलं तर डायरेक्ट ही रिॲक्शन देतात, 2Cl- gives Cl2 गॅस + 2 इलेक्ट्रॉन. बट ती झाली आहे कशी, 1 स्टेप मध्ये. हे दोन असे अनस्टेबल आहेत त्यामुळे हे फ्यूज होतील, म्हणून हे फ्यूज होत आहेत म्हणजे ह्या दोन रिॲक्शन ऍड होत आहेत. सो Cl- म्हणजे 2Cl- will give Cl2 गॅस अँड 2 इलेक्ट्रॉन. हा Cl- कुठून घेतला तुम्ही, सोल्युशन मधून. मग सोल्युशन म्हणजे कुठलं स्टेट असतं, ॲक्वियस. क्लोरीन काय असतो, गॅस, आणि 2 इलेक्ट्रॉन त्यांनी लूज केले. हे सगळं झालं कुठे, या ॲनोड वरती. हे सगळं झालं कुठे, या ॲनोडिक कंपार्टमेंट मध्ये, इथे. म्हणजे असं झालं असेल का, तुमचा Cl- Cl2 गॅस म्हणून ह्या ॲनोड वरून असा बाहेर तुम्हाला जाताना दिसेल. Cl2 गॅस बाहेर चाललाय आणि या ॲनोडला कोण भेटले, इलेक्ट्रॉन्स भेटले.
या ॲनोडला कोण भेटले? इलेक्ट्रॉन्स. सो मी ट्राय करते इथं दाखवायचं, दिसतंय का बघा. या ॲनोड वरती असे इलेक्ट्रॉन्स आले, तर हे इलेक्ट्रॉन्स ट्रॅव्हल करतील आणि कुठे यायला लागले? टुवर्ड्स कॅथोड. या ॲनोडला इलेक्ट्रॉन्स भेटलेत की नाही? येस. प्रोडक्ट मध्ये कोण दिसतंय? क्लोरीन गॅस भेटलाय, इलेक्ट्रॉन भेटले. क्लोरीन इज गॅस, इट विल गो अवे, रिलीज होईल तो, बट 2 इलेक्ट्रॉन्स इथून 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 ट्रॅव्हल करत राहतील. आता कोण घेईल त्याला? कॅथोड घेईल. बट थोडंसं विचार करा, कॅथोड स्वतः निगेटिव्हली चार्ज आहे, मग तो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनला घेऊ शकेल का? नाही. म्हणजे निकेल इलेक्ट्रॉनला घेणार नाही. निकेल तर इलेक्ट्रॉनला घेणार नाही, बट या सोल्युशन मध्ये असं कोण आहे की जो इलेक्ट्रॉनला घेईल? सोल्युशन मध्ये असं कोण आहे की जो इलेक्ट्रॉनला घेईल? 2 कन्सेप्ट आहेत. माझा Na+ पण घेऊ शकतो, कारण प्लसला इलेक्ट्रॉन आवडतात, किंवा वॉटर पण घेऊ शकतो. या दोन्ही रिॲक्शन एकमेकांना कॉम्पीट करत असतात. कुठे कॉम्पिटिशन चालू आहे यांची? कॅथोडवरती. कॅथोडवरती कॉम्पिटिशन चालू आहे. काय होत असतं कॅथोडवरती? रिडक्शन. व्हॉट इज रिडक्शन? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोण इलेक्ट्रॉन घेणार यामध्ये चालू झाली आता कॉम्पिटिशन. Na+ पण घेऊ शकतो आणि वॉटर पण घेऊ शकतो. चला आधी मी तुम्हाला Na+ नी घेतलं तर काय होईल ते दाखवते. समजा माझ्याकडे Na+ आहे, सोल्युशन मध्ये म्हणून मी लिहिलं ॲक्वियस. जर त्यांनी एक इलेक्ट्रॉन घेतला, कारण तो एकच इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, एक पॉझिटिव्ह चार्ज एक इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, आणि सोडियम सॉलिड बनला, म्हणजे तुम्हाला सोडियम मेटल बनायला लागला. सोडियम मेटल मला बनवायचं आहे का? नाही. मला बनवायचं आहे NaOH, आणि NaOH मधला सोडियम पॉझिटिव्ह चार्ज असतो, Na+OH-, म्हणजे मला Na+ हा चेंज करायचा नाहीये. हा Na+ मला चेंज करायचा नाही, मला असाच ठेवायचा आहे. सो ही रिॲक्शन तिथे होत नसणार. काय होत आहे मग? 2 वॉटर मॉलिक्युल्स 2 इलेक्ट्रॉन घेतील. मी आधीच का 2 वॉटर मॉलिक्यूल लिहिले? एक वॉटर मॉलिक्यूल 1 इलेक्ट्रॉन घेईल, 2 वॉटर मॉलिक्युल्स 2 इलेक्ट्रॉन घेईल, आणि इथं 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेत. कुणाकडे? ॲनोडकडे. 2 इलेक्ट्रॉन्स, 2 2 2 असे करत 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 इकडून 2 इलेक्ट्रॉन्स येणार. मग ते 2 इलेक्ट्रॉन्स वॉटरनी घेतले पाहिजेत. आता वॉटर जेव्हा इलेक्ट्रॉन घेतो तो तुटणार H+ आणि OH- मध्ये, म्हणजेच तुम्हाला काय भेटणार आहे इथे? हायड्रोजन गॅस आणि 2 OH-. या कलरने लिहिते ना, सेल मध्ये मिक्स कराल. हायड्रोजन गॅस आणि 2 OH- भेटले. सो रिॲक्शन रिपीट करतेय. 2 वॉटर मॉलिक्यूल 2 इलेक्ट्रॉन घेतात आणि बनवतायत हायड्रोजन गॅस अँड 2 OH-. सो प्रोडक्ट मध्ये तुम्हाला हायड्रोजन गॅस दिसतो. सो तो हायड्रोजन गॅस इथून काय झाला असणार? बाहेर रिलीज. इथून हायड्रोजन गॅस. सो कॅथोड रिलीजेस हायड्रोजन गॅस, ॲनोड रिलीजेस क्लोरीन गॅस. उरलं कोण खाली? हा NaH उरलाय, आणि आत्ताच तुम्ही बनवलेला OH- उरला. लक्षात आलं का? मगाचपासून जो Na+ बसलाय तुमच्या बीकर मध्ये तो अजून तसाच आहे, आणि आत्ता जस्ट कोण तयार झालं? OH-. मग हे कुठल्या कंपार्टमेंट मध्ये तयार झाले? इथे बघा. आता तुमचा इथे Na+ आहे तसा राहिलेला Na+, आणि इथं कोण तयार झालंय आत्ताच? OH-. हे दोघं या आयन एक्सचेंजर आहे. हा इकडे जाऊ शकतो, हा पण परत इकडे येऊ शकतो. जसं पाहिजे तसं आयन एक्सचेंज होऊ शकतात. हा Na+ ॲनोडिक कंपार्टमेंट मधला प्लस कॅथोडिक कंपार्टमेंट मधला OH- तुम्हाला काय देतील? NaOH. इथं लिहू आपण. Na+ ॲनोडिक कंपार्टमेंट मधला, OH- कॅथोडिक कंपार्टमेंट मधला विल गिव्ह मी NaOH, जो मला तयार करायचा होता. सोल्युशन मध्ये म्हणून मी काय लिहितेय? ॲक्वियस. अँड दिस इज द फायनल रिॲक्शन. सो कळालं मी कसं NaOH बनवला? एकदा शॉर्ट मध्ये सांगू. एक बीकर घेतला, त्या बीकर मध्ये मीठ आणि पाणी घेतलं, 2 रॉड डिप केले. हा रॉड आहे टिटॅनियमचा, हा रॉड आहे निकेलचा. त्याच्यानंतर मी तुम्हाला बॅटरी लावून दिली. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल ज्याला लागलं तो पॉझिटिव्हली चार्ज ॲनोड.
बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल ज्याला लागलं तो निगेटिव्हली चार्ज कॅथोड झाला. आता काय होणार आहे, बॅटरी लावली म्हणजे इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट होणार केमिकल एनर्जीमध्ये. मग नेमकं झालं काय हे इलेक्ट्रिसिटी देऊन, तर खाली माझं कोण कोण आहे, मीठ आणि पाणी. सो मिठामध्ये पाणी टाकलं की तो आयोनाइज होतो. मिठामध्ये पाणी टाकल्यावर काय होतं, आयोनायझेशन प्रोसेस. तुम्हाला Na+ आणि Cl- भेटतील. Na+, Cl- आणि पाणी आहेच. ॲनोड जो आहे तिथे ऑक्सिडेशन होतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग यापैकी कोण इलेक्ट्रॉन लॉस करू शकतं, क्लोरीन. क्लोरीन इलेक्ट्रॉन बाहेर देणार आणि काय करेल, ते इलेक्ट्रॉन्स असे 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 इकडे ट्रॅव्हल करायला लागतील. इथे दाखवले, इलेक्ट्रॉन्स दिले की इलेक्ट्रॉन्स ट्रॅव्हल करायला लागतील आणि क्लोरीन गॅस लिबरेट होतो. तेच इलेक्ट्रॉन निकेल घेईल का, नाही, निकेल इज निगेटिव्हली चार्ज ओव्हर देअर. मग कोण घेणार, अजून कोणतरी या सोल्युशन मधलं. सो Clचं काम झालेलं, उरलं Na+, वॉटर. Na+ का करणार नाही ते सांगितलं. मग कोण करेल, वॉटर करेल. वॉटर 2 इलेक्ट्रॉन घेऊन H2 आणि OH बनवेल. तो OH आणि हा उरलेला Na तुम्हाला काय देतील, NaOH. Got it? How NaOH is manufactured from NaCl? In this way. Definitely तुम्हाला एवढं सगळं एक्झामला विचारणार नाही, पण हा क्वेश्चन मी एवढ्या डिटेल मध्ये सांगण्याचं कारण इतकंच की तुम्हाला सेल कशी असते कळावं. सोल्युशन घेण्यासाठी एक बीकर लागतं. तुमच्या नेहमी लेफ्ट साइडला ॲनोड असणार आहे, राईट साइडला नेहमी कॅथोड असणार आहे. ॲनोड वरती नेहमी ऑक्सिडेशन होणार आहे, कॅथोड वरती नेहमी रिडक्शन होणार आहे. इज दॅट क्लिअर? एकदा याचा स्क्रीनशॉट करा. इलेक्ट्रोकेमिस्ट्री हे नाव डोक्यात आल्यानंतर पहिलं तुमच्या डोक्यात काय येतं, इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास, दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जीचा अभ्यास, करंटचा अभ्यास. पण 10वी पर्यंत तुम्ही शिकला असेल करंट फ्लो होण्यासाठी काय लागतं, आपल्याकडे फ्री इलेक्ट्रॉन्स लागतात. हे फ्री इलेक्ट्रॉन्स कुठे होते, मेटल मध्ये होते. काय झालेलं मेटल्स मध्ये, मॅम मेटल मध्ये 2 बँड असतात. एक असतो व्हॅलेन्स बँड, म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ज्यामध्ये आहेत, आउटर मोस्ट ऑर्बिट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, त्याच्यावरती काय असतो, कंडक्शन बँड. जेव्हा व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जातो, दॅट इज इलेक्ट्रॉन फ्लो होतो, करंट जनरेट होतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं का, त्यावेळी तुमच्यासाठी कंडक्टर्स म्हणजे कोण होतं, मेटॅलिक कंडक्टर्स. सो आज मी तुम्हाला कोणता पॉइंट शिकवणार आहे, अबाउट कंडक्टर्स. कंडक्टर्स आर ऑफ 2 टाइप. फर्स्ट जे तुम्ही 10th पर्यंत शिकला, ज्याला तुम्ही म्हणता मेटॅलिक कंडक्टर्स. मेटॅलिक कंडक्टर यामध्ये कोण असतं, कशामुळे इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स. त्यामध्ये काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. आणि सेकंड जे आज नवीनच जाऊन शिकणार आहे ते असणार आहे इलेक्ट्रोलायटिक किंवा आयोनिक कंडक्टर्स. जनरली त्याला इलेक्ट्रोलायटिक म्हणतात. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स यामध्ये मॅम फ्री इलेक्ट्रॉन्सच असतात का, नाही, यामध्ये असतात फ्री आयन्स. फ्री आयन्स, आता आयन्स नेहमीच चार्ज्ड असतात, सो चार्ज्ड आयन्स म्हणण्याची काही गरज नाहीये, फ्री आयन्स. लेट अस टॉक इनिशियली अबाउट मेटॅलिक कंडक्टर्स. बघा, मेटॅलिक कंडक्टर्स किंवा मेटल्स मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉन्सला काय म्हणतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि ज्यामध्ये ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत त्याला म्हणतात व्हॅलेन्स बँड. त्याच्याच बरोबर वरती किंवा ओव्हरलॅप्ड असा असतो कंडक्शन बँड. त्याच्याच बरोबर वरती किंवा ओव्हरलॅप झालेला असतो कंडक्शन बँड. व्हॅलेन्स बॉन्ड मध्ये, व्हॅलेन्स बँड मधले इलेक्ट्रॉन्स इझिली कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतात. इलेक्ट्रॉन्स इझिली कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतात. दिसतात आय होप इलेक्ट्रॉन्स. सो जेव्हा जेव्हा तुमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये जातोय, वी से इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली. ॲज इलेक्ट्रॉन्स फ्लो electricity is generated.
ॲज इलेक्ट्रॉन्स फ्लो इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. याचा अर्थ मी असं म्हणू का, 10th स्टँडर्ड पर्यंत तुमच्यासाठी कंडक्टर्स कोण होते? मेटल्स वर द गुड कंडक्टर्स. वाय दे वर गुड कंडक्टर्स? बिकॉज मॅम त्यांच्यामध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. बट आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा मी तुम्हाला NaCl पासून NaOH बनवला तेव्हा तिथे काय होत होतं? 2 प्रोसेस होत होत्या. काय झालेलं बघा, मी परत सेल काढते. एक बीकर घ्यायचा, पूर्ण चॅप्टर मध्ये हेच करायचंय. एक बीकर घ्यायचा, त्यामध्ये 2 रॉड डिप करायचे. मी रॉड म्हणतीये, दे आर इलेक्ट्रोड्स. पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह. मोठं टर्मिनल असतं ते पॉझिटिव्ह असतं, लहान असतं ते निगेटिव्ह असतं. पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज रॉड, ॲनोड. नेहमी या साईडला लेफ्ट साईडला ॲनोड असेल, इकडे काय असेल? नेहमी कॅथोड असेल. सो ॲनोड लावला, कॅथोड लावला आणि याच्यामध्ये काय पुट केलं तर तुम्ही सोल्युशन. प्रत्येक वेळी काय NaClचं सोल्युशन असेल असं काही नाही. एव्हरी टाइम यू विल गेट हिअर डिफरंट सोल्युशन. आता या सोल्युशनला इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये नाव दिलं जातं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. मॅम नुसतं सोल्युशन का नाही म्हटलं, इलेक्ट्रोलायटिक का म्हटलं? कारण जेव्हा तुम्ही बाहेरून सेल लावून इलेक्ट्रिसिटी देताय, बाहेरून सेल लावून इलेक्ट्रिसिटी देताय तेव्हा इथे आयन्स बनतायत. मगाशी बघितलेले Na+, Cl-, OH- असे आयन्स बनले. म्हणजे इलेक्ट्रिसिटी दिल्यानंतर इथला जो केमिकल कंपाऊंड असेल, जो काही तुम्ही NaCl घेतलेला, तो NaCl ब्रेकडाऊन झाला Na+ अँड Cl- मध्ये. सो ब्रेकडाऊन म्हणजेच काय? लायटिक. ब्रेकडाऊन म्हणजेच काय होणं? लायसिस होणं. सो इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिसिटी देऊन केमिकल कंपाऊंड तुटतो, म्हणून इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन म्हटलं मी त्याला. ओके, मग मला सांगा, हा तुमचा मेटल आहे, हा तुमचा मेटल आहे, म्हणजे हा झाला मेटॅलिक कंडक्टर. हा पण मेटल होता, निकेल. हा झाला मेटॅलिक कंडक्टर, निकेल टिटॅनियम. ओके, मग दोन्ही पण मेटल आहे, दोन्ही पण मेटॅलिक कंडक्टर आहे. पण कंडक्शन इथून पण झाले, फक्त इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले, पण सर्किट कंप्लीट करायला इथून कोण फ्लो झालेलं? या साइड मध्ये आयन्स फ्लो झालेले. कुठले कुठले आयन्स फ्लो झालेले? तुमचा Na+ फ्लो झालाय, तुमचा Cl- फ्लो झालाय. जर आयन्स फ्लो होत असतील तर अशा टाइपच्या कंडक्टरला हे सुद्धा सोल्युशन काय झालं? आता एक कंडक्टर झालं. कुठलं कंडक्टर? इलेक्ट्रोलायटिक किंवा आयोनिक कंडक्टर. इलेक्ट्रोलायटिक किंवा आयोनिक कंडक्टर. गॉट इट? इथं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून मेटॅलिक कंडक्टर. इथं कोण आहे? फ्लो ऑफ आयन्स. फ्लो ऑफ आयन्स. ॲज फ्लो ऑफ आयन्स electricity is generated. आयन्स फ्लो होता, इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली. ओके, सो डिफरन्स लक्षात आला. मेटल्स मध्ये इलेक्ट्रॉन फ्लो होतात, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये आयन्स फ्लो होतात. आता हे आयन्स कोणाचे असू शकतात? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे असू शकतात. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे असा सबस्टन्स की जो तुटतो. NaCl स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. काय होतो? पाण्यात जाऊन Na+ Cl- किंवा इलेक्ट्रिसिटी दिली की Na+ Cl-. असे सबस्टन्स जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, असे केमिकल सबस्टन्स जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात त्यांना म्हणायचं इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंगली करत असतील तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. जसं की तुम्ही मला म्हटलं असताना मॅम कॉपर मेटल विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर कोण म्हणाल तुम्ही अजून? आयर्न एक्सेट्रा, गोल्ड, प्लॅटिनम, जे काही ऑल मेटल्स म्हणते मी, ऑल मेटल्स. ग्राफाइट हे कशाचे एक्झाम्पल आहे? मेटॅलिक कंडक्टर. का? कारण हे सगळे मेटल्स आहेत एक्सेप्ट ग्राफाइट.
ग्रॅफाइट इज नॉट मेटल येट इट इज गुड कंडक्टर. मॅम हे सगळे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो करतात म्हणून हे सगळे मेटॅलिक कंडक्टर आहेत. मग मी सेम विचारते, असे कुठले केमिकल सबस्टन्सेस आहेत की जे इलेक्ट्रिसिटी तयार करतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात? Na+. आयन्स मध्ये तुटला की लगेच लिहून टाकायचं NaOH, HCl, सगळे स्ट्रॉंग आहेत हे, H2SO4, HNO3, सगळे स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसिस, स्ट्रॉंग सॉल्ट, सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. वीक इलेक्ट्रोलाइट पण करतात का? डेफिनेटली. इलेक्ट्रोलाइट म्हणजेच इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. वीक म्हणजे थोड्या प्रमाणात करतात. व्हॉट आर एक्झाम्पल? CH3COOH, ऍसिटिक ऍसिड, NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साइड. आयोनिक इक्विलिब्रियम शिकवेल तेव्हा हे स्ट्रॉंग वीक सगळे पाठच करून घेईन. आता सुद्धा तुम्ही अनअकॅडमी वरती माझ्याकडून आयोनिक इक्विलिब्रियम शिकला असाल तर हे सगळं पाठ आहे. येस ऑर नो? स्ट्रॉंग वीक इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग सॉल्ट, वीक सॉल्ट, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड, वीक बेस, all are electrolytic conductors or ionic conductors. I hope लक्षात आलं असेल. एकदा याचा स्क्रीनशॉट करा. एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट राहिली दोघांमधली, त्यामुळे मी त्यांना बॉक्स काढून घेते की तुम्ही विसरू नका. जेव्हा तुम्ही मेटॅलिक कंडक्टरचा अभ्यास करत होता त्यामध्ये फक्त इलेक्ट्रॉन्स जम्प करत होते. इलेक्ट्रॉन्स तुम्ही असे काय करायचा? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स दाखवायचा. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, फक्त इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. असं नाही ना होत की मॅम आधी वायर इथे होती, इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊन होऊन माझी वायर थोडीशी शिफ्ट झाली. असं होतंय का? नाही. देर इज ओनली फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. वायर घेतली असेल तर वायरची पोझिशन तीच असते, किंवा वायर कमी होते, वायर जास्त होते. असं कधी झालंय का? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणारी वायर फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटीने लेंथ मध्ये वाढली किंवा लेंथ मध्ये कमी झाली, किंवा कॉपरची वायर आयनची वायर झाली, कॉपरची वायर निकेलची वायर झाली. असं कधी होत नाही ना? नाही होत. कारण मेटॅलिक कंडक्टर मध्ये नुसते इलेक्ट्रॉन्स काय होत असतात? फ्लो होत असतात. सो राईट हियर, इन मेटॅलिक कंडक्टर देर इज ओनली फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन अँड नॉट काय नसतं यामध्ये? ट्रान्सफर ऑफ मॅटर. कॉपर, निकेल कशापासून तुमचा कंडक्टर बनलाय त्यातलं मॅटर कुठं ट्रान्सफर होत नाही. असं नाही होत की कॉपर इकडे इकडे शिफ्ट व्हायलाय, निकेल इकडे इकडे शिफ्ट व्हायलाय. नाही, तो मेटल तिथेच आहे, इलेक्ट्रॉन फ्लो होतात. सो देर इज ओनली फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड नॉट द ट्रान्सफर ऑफ मॅटर. इथं काय झालेलं असतं? तुम्हाला मी दाखवलं Na+ आणि इकडे तयार झालेला OH- आयन एक्सचेंजर मध्ये मूव्ह झाले. Na+ OH- जसं पाहिजे तसं एकमेकांकडे गेले अँड NaOH बनला. दॅट इज केमिकल चेंज झाला का? डेफिनेटली येस. त्यामुळे इथं काय होत असतं? देर इज ट्रान्सफर ऑफ मॅटर. मॅटर ट्रान्सफर झालाय अँड त्यामुळे काय झालं? हेन्स केमिकल चेंज टेक्स प्लेस. आणि त्यामुळे मॅटर ट्रान्सफर झाल्यामुळे केमिकल चेंज झाला. केमिकल चेंज टेक्स प्लेस. सो हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. 2 पॉइंट लक्षात ठेवा. मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे इलेक्ट्रिसिटी असते. देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर, नो केमिकल रिॲक्शन इन्वॉल्व्ड. किंवा नो केमिकल चेंज इन्वॉल्व. 3 पॉइंट्स लिहून घ्या आठवणीने. इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर्स मध्ये लिहायचं द इलेक्ट्रिसिटी इज ड्यू टू फ्लो ऑफ आयन्स. फ्लो ऑफ आयन्स कोण कोण फ्लो करू शकतो? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट्स. काय होतं? डायग्रामॅटिकली दाखवलं. हियर देर इज फ्लो ऑफ मॅटर. आयन्स म्हणजेच मॅटर ट्रान्सफर होतोय. सो देर इज केमिकल चेंज. आता स्क्रीनशॉट करा. परत आपण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली एक एक्सपेरिमेंट करूया. परत एक बीकर घ्या. त्यामध्ये इकडे असेल ॲनोड, इकडे असेल कॅथोड. कुठल्याही मेटलचा दिलाय त्यांनी स्पेसिफिकली.
त्यानंतर इथं त्यांनी एक की लावली आहे. सो आता की तुम्ही फिजिक्स मध्ये शिकलाच आहे. काय करते, सर्किटला कंप्लीट करते. ओपन असेल तर सर्किट ओपन आहे, करंट फ्लो होणार नाही. एकदा क्लोज केली करंट फ्लो होईल. आणि इथे तुम्हाला असे खूप सारे स्ट्रक्चर दिसतील. किंवा चला इथूनच लावू आपण. ओके, सो हे काय आहे, एक सेल दोन सेल. सेल्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण बॅटरी म्हणतो. अ बंच ऑफ सेल इज कॉल्ड ॲज बॅटरी. प्लस मायनस प्लस मायनस. सो हा कोण झाला तुमचा, या साईडला नेहमी असतो ॲनोड. ॲनोड वरती काम ऑक्सिडेशन. या साईडला नेहमी कॅथोड. कॅथोड वरती काम रिडक्शन. आणि यामध्ये कोण घेतलेलं असतं, सोल्युशन. कसं सोल्युशन म्हणायचं याला, फक्त सोल्युशन म्हणायचं का, बिलकुल नाही. आता तुम्ही प्रोफेशनली इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकताय. सो बी सम प्रोफेशनल. जरा प्रोफेशनल ॲटिट्यूड आणला की लगेच या सोल्युशनला काय म्हणायला लागाल, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. आता मी खाली कोणतं सोल्युशन दिलंय हे सांगितलंय का, नाही. ठीक आहे, मग मी सांगते आता. एक काम करा, असे 4 बीकर आणा. पहिल्या बीकर मध्ये केन शुगर. व्हॉट इज केन शुगर मॅम, केन शुगर म्हणजे शुगर केन. अरे शुगर केन म्हणजे काय, सुक्रोज. शुगर केन म्हणजेच काय, सुक्रोज. C12H22O11 हा आहे तुमचा सुक्रोज. त्याचं सोल्युशन करा, म्हणजे सुक्रोज प्लस वॉटर हे झालं तुमचं सोल्युशन. हे पहिल्या सेल मध्ये ठेवा. नेक्स्ट तुम्ही दुसरं सेम असा सेल बनवा. त्याच्यामध्ये सोल्युशन असणार ऍसिटिक ऍसिड. CH3C डबल बॉन्ड OOH हा आहे तुमचा ऍसिटिक ऍसिड. तिसरा सेम असा सेल करा ज्यामध्ये मीठ प्लस वॉटर, NaCl प्लस वॉटर. चौथं तुम्ही काय करा, युरिया प्लस वॉटर, NH2C डबल बॉन्ड O NH2. सो सोल्युशन बनवायचं म्हणजे डेफिनेटली याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय. डेफिनेटली याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय. याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय. NaCl प्लस काय करावं लागेल, वॉटर. सो 4 डिफरंट सेल. मी सेल नंबर 1, सेल नंबर 2, सेल नंबर 3, सेल नंबर 4 करते. फक्त केलंय काय, याला एक एक्सटर्नली हे असं स्ट्रक्चर काढा किंवा याला बाहेरून इथे एक मी बल्ब लावते. सो एक मिनिट द्या. गॅल्व्हनोमीटर जरी लावला तरी चालेल किंवा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बल्ब लावलाय. सो याला जरा एक बल्ब आहे, हार्ट नाहीये, नाहीतर लगेच दिलो की धडकन वाढवून देऊ नका. दिस इज बल्ब. आणि त्याला मी लावलं इकडून कनेक्शन. सर्किट कंप्लीट आहे का, येस. काय केलंय, ॲनोडला की लावली, त्याच्यासमोर बंच ऑफ सेल बॅटरी म्हटलं, त्याच्यानंतर इकडे लावलाय बल्ब. तो बल्ब ग्लो होतोय का मला बघायचंय. आणि इकडे लावला कॅथोड. आता काय होईल, जर खालच्या सोल्युशनने इथून तुम्ही बॅटरी लावली, सर्किट कधी कंप्लीट होईल, जेव्हा इथून इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल. इथे की क्लोज कराल, ठीक आहे, मान्य आहे, तुम्ही की क्लोज केली. आता काय होतील, इलेक्ट्रॉन्स ट्रॅव्हल होतील बाहेरून. आणि हे कधी बल्ब ग्लो होईल, सर्किट कंप्लीट होईल तेव्हा. सर्किट कधी कंप्लीट होईल, इकडून इलेक्ट्रिसिटी इकडे पास झाली तर. म्हणजे तुमच्या सोल्युशनने सुद्धा इलेक्ट्रिसिटी पास करायला पाहिजे. फक्त मेटॅलिक कंडक्टर्स करून काही फायदा नाही. हे खालचं सोल्युशन पण इलेक्ट्रिसिटी पास करायला पाहिजे. मग हे सोल्युशन कोणाचं घेतलंय पहिला तुम्ही, केन शुगरचं. आणि तुम्ही बघितलं बल्ब ग्लो होतो का. मग रिझल्ट काय येईल, रिझल्ट काय येईल, बल्ब ग्लो होत असेल तर टिक मार्क करायचं, बल्ब ग्लो होत नसेल तर क्रॉस मार्क करायचं. काय वाटतं तुम्हाला, सुक्रोज मध्ये पाणी टाकल्यानंतर बल्ब ग्लो झाला नाही. ऍसिटिक ऍसिड मध्ये पाणी टाकल्यानंतर बल्ब ग्लो झाला. NaCl मध्ये वॉटर टाकल्यानंतर बल्ब ग्लो झाला. युरिया मध्ये पाणी टाकल्यानंतर बल्ब ग्लो झाला नाही. आता असं का झालं, त्यासाठी परत पुढे चार्ट वाढवा आणि तुमचं तुम्हीच उत्तर द्याल की शुगर मध्ये पाणी टाकल्यानंतर आयन्स तयार झाले नाही. डू नॉट आयोनाइज. जर आयन्स बनवणारच नाही, फ्री आयन्सच नाही, तर नो इलेक्ट्रिसिटी. ऍसिटिक ऍसिड मध्ये जेव्हा तुम्ही पाणी टाकताय तो आयोनाइज होतो. कसा आयोनाइज होतो, CH3COO-
प्लस H प्लस. मग H प्लस हा आयन आहे, CH3COO मायनस हा पण आयन आहे. आयन्स तयार होत असतील तर these ions will flow and conduct electricity, म्हणून टिक मार्क केला. NaCl प्लस वॉटर, डेफिनेटली मीठ म्हणजे काय झालं, तो पाण्यात टाकला की आयोनाइज झाला, Na प्लस Cl मायनस, कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. युरिया सोल्युशन चॅप्टर मध्ये पण बघितलंय, सुक्रोज अँड युरिया आर नॉन इलेक्ट्रोलाइट्स, सो डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बिकॉज डू नॉट आयोनाइज. डू नॉट आयोनाइज. मग आपण एक काम करू, पुढे चार्ट अजून एक्सटेंड करू आणि मी आता तुम्हाला नवीन कन्सेप्ट शिकवते. जे आयोनाइज होत नाहीत ते नॉन इलेक्ट्रोलाइट्स, जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत ते नॉन इलेक्ट्रोलाइट्स, जे करतात ते इलेक्ट्रोलाइट्स. व्हॉट आर इलेक्ट्रोलाइट? सबस्टन्सेस दॅट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. What are electrolytes? Substances that conduct electricity. What are non-electrolytes? Substances that do not conduct electricity. लगेच लिहून घ्या याच्या समोर. Non-electrolyte, substance that do not ionize, do not conduct electricity. Electrolyte, substance that ionize and conduct electricity. Okay? So कोणी केलं कोणी नाही केलं हे तर लक्षात आलं. आता बघूया ज्यांनी केलंय, जसं की NaCl नी केलं आणि कोणी केलं ऍसिटिक ऍसिडनी केलं. यामध्ये जास्त कोणी केलं आणि कमी कोणी केली. इलेक्ट्रिसिटी जास्त कंडक्ट कोणी केली आणि कमी कोणी केली? ऑफकोर्स NaCl. NaCl ने इलेक्ट्रिसिटी जास्त कंडक्ट केली, जास्त केली म्हणून मी याला म्हणणार स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. एक्सपेरिमेंटली लक्षात आलं, ठीक आहे. दिस वॉज प्रूव्ड फ्रॉम एक्सपेरिमेंट की सोडियम क्लोराइड फास्ट इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतोय किंवा जास्त इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतोय. सो हा झाला स्ट्रॉंग आणि हा झाला वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट. ओके, सो लक्षात आलं तुम्हाला. सबस्टन्सेस दॅट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आर कॉल्ड इलेक्ट्रोलाइट. सबस्टन्स दॅट डू नॉट आर कॉल्ड नॉन इलेक्ट्रोलाइट. जे जास्त करतात दे आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. जे कमी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात दे आर कॉल्ड वीक इलेक्ट्रोलाइट्स. इथे तुम्ही सगळे स्ट्रॉंग ऍसिड, सगळा HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे, H2SO4 स्ट्रॉंग ऍसिड आहे, HNO3 स्ट्रॉंग ऍसिड आहे, HClO4 स्ट्रॉंग ऍसिड आहे. सगळे स्ट्रॉंग बेस, जसं की सगळ्यात फेवरेट आपला NaOH स्ट्रॉंग बेस, KOH स्ट्रॉंग बेस. So all strong acid, strong bases are strong electrolytes. आणि असे सॉल्ट जे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस पासून बनलेत, NaCl, KCl, हे सगळे सॉल्ट कसे आहेत? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. नाव लेट अस टॉक अबाउट वीक. सगळे वीक बेसेस, अमोनियम हायड्रॉक्साइड, AlOH थ्राइस, कॉपर हायड्रॉक्साइड, फेरिक हायड्रॉक्साइड, सगळे हायड्रॉक्साइड जे वीक आहेत. परत कोण? वीक बेस, वीक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड वीक ऍसिड आहे. अजून काय येऊ शकतं याच्यामध्ये? CH3COONA, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेसेस, हे सगळे वीक आहेत. असं का झालं? कारण तुम्हाला माहिती आहे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस डिसोसिएट स्ट्रॉंगली. डिसोसिएट स्ट्रॉंगली म्हणजे काय करतात? हे पाण्यात टाकले रे टाकले, H प्लस Cl मायनस तुटले. H2SO4 टाकला की H प्लस SO4 मायनस, HNO3 टाकला तर H प्लस NO3 मायनस. हे खूप प्रमाणात डिसोसिएट होतात. म्हणजे समजा जर मी तुम्हाला HCl दिला, किती HCl दिलेत? समजा मी तुमच्याकडे 100 मॉलिक्युल्स दिले, 100 मॉलिक्युल्स, आणि तुम्ही याला पाण्यामध्ये टाकले, तर 100 मधले ऑलमोस्ट ऑल, किंवा आयडल केस पकडण्यापेक्षा मी 99 म्हणते, पण मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स मॉलिक्यूल कशात कन्वर्ट होतात? H प्लस अँड Cl मायनस मध्ये. एखादाच फक्त काय उरतो? ऍज अ HCl. बट बाकी सगळे 99 मॉलिक्युल्स कशात कन्वर्ट होतील? H प्लस अँड Cl मायनस मध्ये. सो किती डिसोसिएट झाले? 99 म्हणजे ऑलमोस्ट ऑल.
सो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग आयन्स मध्ये डिसोसिएट होतात. मग तुमच्याकडे आयन्स किती झाले बघा, आधी 100 वॉट HCl होते, आता 99 H+ आणि 99 Cl-. सो हे 99 आयन्स आणि हे 99 आयन्स, बरोबर आहे ना. एक HCl तुटला की एक H एक Cl मिळतो. तसं 99 मॉलिक्युल्स तुटले तर 99 H+ 99 Cl म्हणजे खूप आयन्स, आणि खूप आयन्स म्हणजे गुड, दॅट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. बट यांच्यामध्ये असं होत नाही. तुम्ही जर समजा ऍसिटिक ऍसिड टाकला, किती टाकले, 100 मॉलिक्युल्स घेऊ परत आपण, यातले फार कमी म्हणते 2-3 फक्त काय होतात असे तुटतात, CH3OO- आणि H+ मध्ये. किती म्हणते मी, 2 किंवा 3 मॉलिक्युल्स फक्त तुटतात, आणि बाकी सगळे काय होतात, दे कम रिव्हर्स. बाकी सगळे रिव्हर्स येतात आणि ऍसिटिक ऍसिड म्हणूनच थांबतात. सो जरी मी 2 धरले तर 98 मॉलिक्युल्स म्हणजे ऍसिटिक ऍसिड आहे, आणि फक्त 2 मॉलिक्युल्स म्हणजे तुटले. 2 तुटले, बाकी सगळे आहेत असे. म्हणजे आयन्स काय झाले, कमी, म्हणून वीक इलेक्ट्रोलाइट्स. आता याचा स्क्रीनशॉट करा. या चॅप्टर बद्दल थोडीशी अजून इन्फॉर्मेशन घ्या. तुम्हाला माहितीये मी सॉलिड स्टेट मध्येच थांबवलंय. इम्पॉर्टंट सॉलिड स्टेट संपला, आता थेरॉटिकल सॉलिड स्टेट राहिलंय, जसं की डिफेक्ट्स, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आणि मॅग्नेटिझम. ते मी कॉम्प्युटर स्क्रीनवरती तुम्हाला शिकवून टाकेन. बट इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टार्ट केलं कारण पुढच्या संडेला थर्मोडायनामिक्सवर टेस्ट आहे, आणि त्याच्या पुढच्या संडेला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरती आहे. त्यामुळे इलेक्ट्रोकेमिस्ट्री तोपर्यंत संपणं इम्पॉर्टंट आहे. आय डोंट नो फुल चॅप्टर तोपर्यंत संपेल की नाही, पण डेफिनेटली इम्पॉर्टंट कन्सेप्ट मी कम्प्लीट करेन. तुम्हाला काय करायचं आहे, आज हा व्हिडिओ तुम्ही बघताय, लगेच नोट्स बनवा. काय डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या चिमूज केमिस्ट्री टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, जाऊन ते फॉलो करा. माझ्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलची लिंक आहे, मला अनअकॅडमीवरती फॉलो करा. काही चॅप्टर्स तुमचे यूट्यूबवरून कंप्लीट करा, काही चॅप्टर्स अनअकॅडमीवरून कंप्लीट करा, आणि मार्च एंडपर्यंत सगळा सिलेबस झाला असं आपण डिक्लेअर करू शकेन. या स्पीडने आपला स्टडी चालू ठेवा. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री माझ्या सोबत करा. एव्हरीडे मला दिसू दे की 100 and 200 स्टुडंट्सचे व्ह्यूज वाढत आहेत लेक्चरवरती. तुम्ही बघा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, कारण तुमच्यासाठी चालू केलेलं हे चॅनेल मला खूप महाराष्ट्राच्या अशा ठिकाणी पोहोचवायचं आहे की खरंच ज्यांना थोडंसं डिफिकल्टी आहे केमिस्ट्री शिकायला, त्या सगळ्या स्टुडंट्ससाठी तुम्ही आणि मी एकत्र मिळून केमिस्ट्री सोपं करू शकते. मी तुम्हाला सोपं करून शिकवू शकते, आणि ते सोपं झालेलं केमिस्ट्री तुम्ही सगळ्यांना फॉरवर्ड करू शकताय. सो माझ्यासाठी हे चॅनल फॉरवर्ड करा. तुमच्या सगळ्या त्या फ्रेंड्सना सबस्क्राईब करायला सांगा. इलेक्ट्रोकेमिस्ट्री रोज अपलोड करते, तसं रोज स्टडी करा. रोज इन द सेन्स 2 दिवसांनी एक व्हिडिओ आला, ज्या दिवशी व्हिडिओ अपलोड होतो त्याच दिवशी स्टडी करा. ओके, सो त्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा, नोटिफिकेशन्स येत राहतील. टिल देन, बी हॅपी, बी सेफ. थँक यू सो मच.